नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 5 इयर्स संदर्भात रिझल्ट संदर्भात आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. काल हा रिझल्ट LLB 5 इयरचा आउट झालेला आहे. कशा पद्धतीने चेक करायचं आहे, तुमचं जे स्कोर कार्ड आहे, ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, त्यासाठी आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. ती आपल्या चॅनलला अवेलेबल आहे, ती तुम्ही बघू शकता. नवीन जर विद्यार्थी या चॅनलला असतील, तर त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा. बिकॉज कॅप राउंड संदर्भात किंवा LLB रिलेटेड जे काही तुमचे सेमिस्टर वाईज एक्झाम असतील किंवा कॅप राउंड रिलेटेड जे काही तुमचे कॉलेज अलॉटमेंट होईपर्यंत सर्व माहिती तुम्हाला यामध्ये चॅनल थ्रू तुम्हाला भेटत असते. सो त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल आयकॉन आहे, जी राइट साइडला असते, ती बेल आयकॉन प्रेस करा. ओके. आज आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत, की खूप विद्यार्थ्यांचा स्कोर कार्ड आलेला आहे. खूप विद्यार्थ्यांचा स्कोर छान होतं, पण त्यांना पर्सेंटाइल हे खूप कमी आलेले आहेत. आणि आपण जर कमेंट सेक्शनमध्ये जर आपण गेलो, तर खूप कमेंट सेक्शनमध्ये आपल्या आहेत, की सर पर्सेंटाइल मला एवढा आहे, एवढा माझा स्कोर आहे. स्कोर मला जास्त आहे, पण पर्सेंटाइल मला खूपच कमी आलेले आहेत. का? त्याचंच आपण रिझन यामध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला मेल ड्राफ्ट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल आहेत, स्कोर जास्त होता, कमी पर्सेंटाइल आहेत, या विद्यार्थ्यांनी मेल ड्राफ्ट करायचा आहे. त्यासाठी जो ड्राफ्ट आहे तुम्ही बनवलेला आहे, त्याची पी-डी-एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. त्यासाठी त्या टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. महाराष्ट्र लॉ CET 3 एंड 5 इयर्स या टेलिग्रामचं नाव आहे. ओके. सो आता आपण जो व्हिडिओ आहे, ते आपण चालू करूया. नॉर्मलायझेशन मेथडनुसार तुमचे रिझल्ट हे पब्लिश झालेले आहे. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाऊट होत असेल, नॉर्मलायझेशन वर्क कशा पद्धतीने करतं? त्याचं तुम्ही आम्हाला गाईडन्स करा. सो हाऊ टू वर्क? नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने वर्क करतं? फर्स्ट जो क्रायटेरिया आहे, त्या शिफ्टमधले किंवा त्या स्लॉटमध्ये डिफिकल्टी लेव्हल त्या पेपरची कशी होती? जर डिफिकल्ट लेव्हल असेल, तर मग नॉर्मलायझेशन मेथडमध्ये समजा स्कोर जर तुम्हाला कमी असेल, तरी तुमचा पर्सेंटाइल हा तुमचा जास्त असणार आहे ॲज पर लास्ट इयरच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला सांगत आहे. नॉर्मलायझेशनमध्ये अजून कोणतं मेथड त्यामध्ये ॲड केली जाते? पार्टिसिपंट परफॉर्मन्स. जो काही स्टुडंट असतील, त्यामध्ये जास्तीत जास्त हायर मार्क्स कोणाला भेटलेले आहेत? ईझी शिफ्टमध्ये किंवा डिफिकल्ट शिफ्टमध्ये त्यामध्ये कॅन्डिडेटनी परफॉर्मन्स किंवा स्टुडंटनी परफॉर्मन्स कशा पद्धतीने केलेले आहेत, हे सुद्धा यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये चेक केलं जातं. थर्ड आहे नंबर ऑफ ॲस्पिरंट. नंबर ऑफ ॲस्पिरंट म्हणजे काय? तर स्लॉट 1 किंवा शिफ्ट 1 मध्ये किती स्टुडंट आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये एक्झाम दिलेली आहे. खूप विद्यार्थ्यांना हाही डाउट होता, सर मग रँक कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत? तर त्याचंही तुम्हाला मी यामध्ये सांगणारच आहे. तुम्ही रँक कशा पद्धतीने काढू शकता. बट नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने वर्क होतं? ह्या 3 क्रायटेरियामध्ये तुमचं नॉर्मलायझेशनची मेथड ही फॉलो होत असते. बट आता जर आपण बघितलं तर पर्सेंटाइल हे खूपच कमी आलेले आहेत विद्यार्थ्यांना. त्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी CETला मेल तर करावंच लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर काही विद्यार्थ्यांचे काही पॅरेंट्स असतील, तर तुम्ही समजा मुंबईमध्ये जर राहत असाल, तर तुम्ही CETच्या ऑफिसमध्ये व्हिजिट करू शकता. बिकॉज खूप हा स्कोर कमी आलेला आहे. पर्सेंटाइल जर तुमचा स्कोर हा जास्त आहे, 70 स्कोर आहे, 75 स्कोर आहे आणि तुम्हाला पर्सेंटाइल जर 30 किंवा 20 पर्सेंटाइल जर येत असेल, काही विद्यार्थ्यांचा 0 पर्सेंटाइल आलेला आहे. तर ते एकदाची पी-पी-टी असेल किंवा पी-डी-एफ असेल, CETनी ते ॲक्चुअलमध्ये अ, कोणत्या पद्धतीने तुम्ही नॉर्मलायझेशन या गोष्टी करत असाल किंवा त्याचा काहीतरी डेटा जर तुमच्याकडे असेल, तर तो CETनी त्यांच्या वेबसाईटवर हे जर पब्लिश केलं, तर स्टुडंटला चांगल्या पद्धतीने अजून क्लेरिफिकेशन होऊ शकतं. सो आपण जो बनवलेला स्कोर व्हर्सेस पर्सेंटाइल यामध्ये पण खूप तफावत येत आहे. ज्यामुळे सर्व पर्सेंटाइल यामध्ये चेंजेस झालेले आहेत. सो नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने वर्क होतं हे तर तुम्हाला सांगितलं. तुम्ही रँक कशा पद्धतीने काढू शकता ते तुम्हाला मी आता सांगतोय याच्यामध्ये.
हाऊ टू कॅल्क्युलेट युअर रँक. समजा आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाहीये, की ते स्टुडंट किती पार्टिसिपेट केलेलं आहे या एक्झाममध्ये. जर आपण 70,000 असं पकडूया, की 70,000 टोटल स्टुडंट यांनी अप्लाय केलेला आहे या एक्झामिनेशनसाठी. सो रँक जो काही फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला असा आहे 100 मायनस युअर पर्सेंटाइल. म्हणजे जे काही तुम्हाला पर्सेंटाइल आलेलं आहे, तुमच्या स्कोर कार्डवर लिहिलेलं आहे. पर्सेंटाइल तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. डिव्हायडेड बाय 100 इंटू नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे किती आहेत? हे 70,000 आहेत. प्लस 1. सो नंतरला जर समजा माझं पर्सेंटाइल समजा माझं 60 जे काही तुमचे ॲक्चुअलमध्ये सर्व पर्सेंटाइल आहे, पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. ओके. डिव्हायडेड बाय 100 इंटू 70,000 प्लस 1. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, तर तुमचा जो रँक आहे 27,798 हा तुमचा रँक येतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रँक हा काढू शकता. एक्झॅक्ट आपल्याला माहिती नाही की किती स्टुडंटनी एक्झाम दिलेली आहे. बट अप्रॉक्सिमेटली आपण 70,000 स्टुडंटनी एक्झाम दिली असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही रँक हा काढू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना समजा कमी पर्सेंटाइल आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी मेल कोणता ड्राफ्ट करायचा आहे, तो तुम्हाला आता मी सांगत आहे. मेल ड्राफ्ट करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ओके. यामध्ये टू द कमिशनर स्टेट सी सेल महाराष्ट्र सब्जेक्ट लिहिले क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग हाय स्कोर बट लो पर्सेंटाइल. यामध्ये तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणते असले पाहिजे? एक तुमच्याकडे स्कोर कार्ड असलं पाहिजे. कारण की स्कोर कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि दुसरं म्हणजे आन्सर की. ज्यावेळी आन्सर की रिलीज झाली होती, त्यावेळी तुम्ही तो जो डॉक्युमेंट आहे किंवा आन्सर की आहे, ते तुम्ही डाउनलोड केली होती का? जर नसेल केली असेल, तर मग तुम्ही जो तुम्हाला किती मार्क्स पडले असतील, ते तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करा. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे आन्सर की असेल, पी-डी-एफ असेल, ती पी-डी-एफ तुम्ही अपलोड करू शकता. मेल थ्रू तुम्हाला अटॅच करायची आहे. त्यानंतर तुमच्या स्कोर कार्डवरती तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर हे लिहिलेलं असेल. तेही तुम्हाला मेन्शन करायचं आहे. कशा पद्धतीने मेन्शन करायचं आहे, ते तुम्हाला मी सांगत आहे. जसं की सब्जेक्ट तुम्ही लिहिलं रिस्पेक्टेड सर एंड मॅडम, आय एम इथे मी माझं नाव लिहिलेलं आहे. तिथे तुमचं नाव येईल. ओके. महाराष्ट्र सी-ई-टी लॉ ऑफ इयर्स 5 इयर्स हे तर सेमच राहील. त्यानंतर सी-ई-टी एक्झाम कधी झालेली होती? तर 28 एप्रिलला ही एक्झाम झालेली होती. मग तुम्हाला त्या माय ॲप्लिकेशन नंबर इज तर तुम्हाला ते ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत. ओके. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा सेमच राहील तुमचा. त्यानंतर हा जो पार्ट असेल हा पण तुमचा सेमच राहणार आहे. ओन्ली फॉर चेंजेस इज यामध्ये इथे तुमचं नाव असेल, इथे तुमचा मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल तुमचा आणि ज्या सिटीमधून तुम्ही अप्लाय करत आहात आणि जो काही तुमचा डिस्ट्रिक्ट असेल, तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे आणि हा तुम्हाला मेल कुठे फॉरवर्ड करायचा आहे, तो मेल आयडी तुम्हाला आता मी सांगत आहे. ते आहे जो तुम्हाला इथे तुम्हाला दिसत आहे cethelpdesk@maharashtra.cet.org या मेल आयडीवरती तुम्हाला तो जो ड्राफ्ट मी सांगितलेला आहे, तो तुम्हाला तिकडे पाठवायचा आहे. प्लस तुम्हाला स्कोर कार्ड त्यामध्ये अटॅच करायचं आहे. आन्सर की असेल तर आन्सर की अटॅच करायची आहे. त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये अटॅच करायच्या आहे आणि आफ्टर दॅट तुम्हाला तो मेल सेंड करायचा आहे. ओके. तो जो ड्राफ्ट आहे तो तुम्हाला Telegram चॅनलला भेटून जाईल. Telegramची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही जॉइन करू शकता Telegram आणि ती पी-डी-एफ तुम्हाला तिथे भेटून जाईल. ओके. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाउट्स येत होते. सर खूप कमी पर्सेंटाइल आलेलं आहे. तर आम्हाला कशा पद्धतीने हेल्प करू शकतो आपण, तर त्यासाठी तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न यामधून केलेला आहे. तुम्ही मेल ड्राफ्ट करा. कमी पर्सेंटाइल आले, तर कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज भेटू शकतं, हेही आपण यामधून तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. ओके. पण जास्तीत जास्त मेल करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काही ना काहीतरी त्यामध्ये तुम्हाला एक काही ना काहीतरी सी-ई-टीच्या वेबसाईट या सी-ई-टीकडून काहीतरी अपडेट नक्की भेटून जाईल. ओके. थँक यू सो मच.